तर नमस्कार मंडळी, आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. आपण मुंबई सेंट्रलला आलो उज्जैनला जाण्यासाठी ट्रेन पकडायला. आपली 8:55 ची ट्रेन आहे आणि आपण एक्झॅक्ट 8:25 ला पोहोचलेलो आहे. तर बघू शकता खूप सारे भाविक आलेत. लवकरच तुम्हाला अपडेट येतील नवीन नवीन. नमस्कार मंडळी, आपल्यावर फर्स्ट टाइम ट्रेनने प्रवास करणाऱ्या निषेधा मॅडम आहेत. आपण त्यांना विचारू त्यांना ट्रेनमध्ये प्रवास कसा वाटतोय. नेहमी त्या गाडीनेच जातात. आपण एकदा त्यांना विचारू त्यांचा अनुभव काय आहे ट्रेनचा. अनुभव खूप कठीण आलाय. 3 ट्रेन बदली केलेल्या आहेत. कसं वाटतंय तुम्हाला आता इथे तुम्ही बसलात आरामात. असं आता जरा थोडस गरम होत आहे. नेहमी तुम्ही गाडीने जाता. नेहमी मी गाडीने जाते. हा फर्स्ट टाइम प्रवास आहे माझ्या ट्रेनचा. काय एक नवीन अनुभव. अच्छा, नवीन अनुभव. नेक्स्ट टाइम तुम्ही ट्रेन प्रिपेअर करताल का. बघू आता ते. तुम्हाला स्लीपर मध्ये जायला आवडेल, थर्ड एसी मध्ये जायला आवडेल, एसी मध्ये. एसी मध्ये जायला आवडेल. पण या खिडक्या खोल्या एसी सारख्या हवा येते ना. नको सध्या आता चोर बी येतील. चोरीचं म्हणजे मोबाईल चोरीला अच्छा, म्हणजे चालत्या ट्रेन मध्ये चोर येतील. हा, इकडून इथून थांबली ट्रेन मी ट्रेनचा प्रवासाचा म्हणून फर्स्ट टाइम ट्रेनचा प्रवास. आपण त्यांना येताना पण एकदा विचारू त्यांना नक्की हा प्रवास कसा वाटला. नवीन मेंबर आले आपल्यावर दीपाली मॅडम. तर त्यांना विचारू आपण त्यांचा प्रवास त्यांना कसा वाटतोय ट्रेनचा. ह्या सातारच्या आहेत. त्यांना आपण एकदा त्यांचा अनुभव विचारूयात. कसं वाटतं तुम्हाला ट्रेन मध्ये. हॅलो एव्हरीवन, खूप छान वाटतंय. असं काही जास्त त्रास नाही वाटत आहे. आता तरी चालू आहे व्यवस्थित. अच्छा, तुम्हाला काय वाटतं मग साताऱ्यात तुम्ही ट्रेनने जाचाल का इथून पुढे. अजिबात नाही. का. साताऱ्यामध्ये ट्रेनने जायला खूप वेळ लागतो. एवढा वेळ कशा चालू मी रस्त्याने कमी वेळ जात असताना. तर आपण बघू शकता आपण यांना परत येताना परत क्वेश्चन विचारूयात. आता यांचा पहिलाच प्रवास असल्यामुळे यांना एवढं नीट सांगता येत नाही. आपण त्यांना येताना नक्की विचारूयात. तर नेक्स्ट नंबर आपण घेऊयात आपल्या सिनियर आणि एक्सपिरियन्स पर्सनचा, संगीता अरोटे मॅडम. त्यांना खूप अनुभव आहे ट्रेनचा. आपण त्यांना एकदा विचारूयात त्यांचा हा आपल्यावरचा प्रवास कसा आहे. मॅडम, तुम्हाला काय वाटतं. खूपच छान वाटतंय. ही आपली ट्रिप पहिल्यांदा असल्यामुळे तुम्हाला काय चार शब्द सांगायचे असतील. ऑफिसच्या ग्रुप बरोबर पहिल्यांदा जात असल्यामुळे मी खूप खुश आहे आणि इथून पुढे अजून काही ट्रिप प्लॅन कराव्यात अशी माझी इच्छा आहे. ऑल द बेस्ट. बघितलं, खूप असे अनुभवाचे बोल तुम्ही ऐकले असतील. आमच्या मॅडमला खरंच खूप अनुभव आहे. आम्हाला त्या ट्रेनमध्ये खूप प्रवासामध्ये खूप गाईड करतील. त्यांची आम्हाला खूप हेल्प होणार आहे. तर नेक्स्ट नंबर आपण घेऊयात प्राची मॅडम. प्राची मॅडमचा. तर त्यांनी बसल्यात या लेफ्ट साईडला कोपऱ्यात त्या प्राची मॅडम आणि ह्या कोपऱ्यात त्या मंगल मॅडम फॉरेनचं पेमेंट करतात. तर तुम्हाला कसं वाटतंय ट्रेनचा प्रवास. आम्हाला खूप छान वाटतंय. आम्ही फर्स्ट टाइम आणि अरेंजमेंट खूप छान आहे. आमचे प्लॅनर्स जे आहेत ते खूप छान आहेत. खूप छान त्यांनी प्लॅन. जेवण पण छान होतं. जय महाकाल. तर आपण पुढे आता जाऊयात पंडितकडे, जीएसटी ऑफिसकडे. पंडित कॅमेरामॅन इकडे. तर पाहू शकता जीएसटी ऑफिसर. तर तुम्हाला काय म्हणायचं आहे ट्रेनमध्ये जीएसटी क्लेम होईल का. ऑफिशियली पण होत नाही आणि ते त्याचं रेंज असते म्हणजे. अच्छा, लिमिट असते. बघितलं, प्रवासासकट आपल्याला खूप काही शिकायला मिळत आहे. तुम्हाला काय वाटतं आपली जर्नी कशी चालू झाली. खूप चांगली चालू झाली आहे आणि प्लस आपली टीम एकत्र आहे त्याच्यामुळे चांगलं वाटतं. आणि अजून मला असं वाटतं की पुढल्या वर्षी आपण जे ट्रिप काढूया पुढल्या कधी पण तर पूर्ण टीम असावी असं मला वाटतं. अच्छा, सडनली आपल्या सगळ्यांनी आपण केलं. पहिले दुसरे जाऊन आले आणि आपण आता चाललो. ग्रुपमध्ये असलं तर अजून चांगलं वाटेल. ओके. तर त्यांचं असं म्हणणं आहे की नेक्स्ट टाइम आपण सगळ्यांनी ग्रुपमध्ये एक म्हणजे अजून अकाउंटच्या टीमने यावं. तर धन्यवाद. आणि आपण आता पुढे वळूयात वैभवकडे. त्यांना खूप असा अनुभव आहे प्रवासाचा. खूप साऱ्या ट्रिप त्यांनी केल्या फॅमिलीवर, फ्रेंड्सबरोबर. पण फर्स्ट टाइम आपल्यावर आल्यात अकाउंटच्या टीमवर. हो, त्यांचा सत्कार आहे. आपले काय ग्रुपचे अध्यक्ष आहेत. अध्यक्ष असं नाहीये, सगळ्यांनी मिळून एक ट्रिप आपण अरेंज केलेली आहे. खूप बरं वाटतंय. आपण फर्स्ट टाइम आपण अकाउंट्स टीम आपण कुठे चाललोय. थोडेफार जण मिसिंग आहे त्याच्यात. तर नेक्स्ट टाइम त्यांना नेक्स्ट टाइम आपण आवर्जून घेऊन जाऊ. थोडीफार काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे सगळ्यांनी स्किप केलेलं आहे. तर पण नेक्स्ट टाइमच्या ट्रिपमध्ये आपण सगळ्यांना ऍड करून पुढची ट्रिप आपण लवकरात लवकर ठरवू कुठे जायचं ती.
तर बघितलं असे असतात आपले प्लॅनर टीमचे. आणि तुम्हाला सगळ्यात मेन आणि महत्वाच्या माणसाला आम्ही दाखवणार आहेत, जो आपल्या टीमचा सचिव काय खजिनदार आहे. खजिनदाराला तर आपण थांबा 1 मिनिट त्यांच्याकडे कॅमेरा वळूया. त्यांच्याकडून तुम्ही सगळ्यात जास्त अनुभवाचे बोला ऐकाल. 1 मिनिट. सुशांत कसं वाटतं तुम्हाला? नंतर घे ना, आता कशाला घेतोय? पण आहे ना. तर कसं वाटतं तुम्हाला? आपण फर्स्ट टाइम ट्रेन मध्ये आलात. पहिल्यांदाच प्रवास आहे हा माझा. ते जास्त करून कोल्हापूरला जातात मित्रांनो. हे फर्स्ट टाइम उज्जैनला आले. आमचा उज्जैनला चाललेत. प्रवास आमचा बसनेच असतो जास्त करून. हा पहिल्यांदाच आहे. तर बघू आता पुढे बघायचं. तर धन्यवाद मित्रांनो. आपण अशा नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहू आणि ट्रेनचे आपल्या प्रवासाची पूर्ण जर्नी तुम्हाला आपण शेअर करू. जय महाकाल. जय महाकाल. तर फायनली पोहोचलेलो आम्ही उज्जैन महाकालेश्वरला. रिअल स्ट्रगल बघू शकता तुम्ही. आम्ही चाललो आता गजानन पॅलेसला हॉटेलला. एका ऑटो मध्ये 9 जण बसलोय. खूप स्ट्रगल आहे. थँक्यू दोस्त. तू फोन लागत असतो. तर फायनली आपण आपल्या हॉटेलला आलोय मित्रांनो. पाहू शकता गजानन पॅलेसला. चला तुम्हाला आतमधनं हॉटेलचा व्ह्यू दाखवतो. नमस्कार मंडळी. आम्ही रेडी होऊन निघालो आता कालभैरवनाथाच्या दर्शनला. आता तिकडे गेलो तुम्हाला नक्कीच दाखवू. बघू शकता एका रिक्षामध्ये आम्ही 9 जण ऍडजस्ट करून चाललोय. इथल्या रिक्षा खरंच खूप मस्त आहेत. तर तुम्हाला तिथे गेला नक्कीच आम्ही दाखवू. आता वाजलेत 10. आता आमचा दर्शनाची वेळ आम्ही चालू केली. आता आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही एका दिवसात काय काय दर्शन करतोय. फायनली आम्ही आलो इथं काळभैरवनाथाच्या दर्शनाला मित्रांनो. तर आपण बघूया तिथं नक्की किती गर्दी आहे. बघू शकता किती भारी आपल्याला परिसर आहे. इथं तुम्ही सगळं थंडी पण आहे थोडीशी. इथे सगळे ओट्यांची वगैरे सगळी सोय केली आहे. चंदन का टीका, नाश्त्याची वगैरे सगळी सोय आहे. आम्ही रेडी होऊन चाललोय सगळी गँग. तर वाजले 10:23. आता आपण बघूया आपल्या दर्शनाला किती टाइम लागतोय. खूप जण आलेत आज महाकालच्या दर्शनाला. हर महादेव. गर्दी बघू शकता मित्रांनो. खूप गर्दी आहे इथे काळभैरवनाथाच्या दर्शनाला. तुम्हाला जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं लवकरात लवकर तुम्ही सकाळी उठून या दर्शनाला. तर तुम्हाला ही अशी गर्दी भेटू शकते. अर्ध्या तासानंतर मुख्यद्वाराच्या इथे पोहोचले मित्रांनो. जसं आपण रील्समध्ये बघितलंय की कालभैरवनाथाच्या दर्शनाला खूप जास्त टाइम लागतो, पण एवढं वाटत नाही आहे बघून तरी. सध्या तरी अर्ध्या तासात आपण खूप जास्त पार केलं. त्या लाईन्स कंटिन्यू चालू आहेत. आणि सगळ्यांनी काळभैरवनाथाला येताल तर एका लाईनीतच या ग्रुपने. इकडे तिकडे जाऊ नका पुढे, नाही तर हरवचाल.
तर मित्रांनो फायनली आपण पोचलो काळभैरवनाथाच्या मंदिराच्या इथे. बघू शकता तुम्ही भाविकांची गर्दी किती आहे. आणि आम्हाला फक्त 1 तास लागला आहे इथपर्यंत पोहोचायला. सगळ्यांचा उत्साह पाहू शकता तुम्ही. हर हर महादेवच्या गर्दीने लागतात ते. झालं अजून काही क्षणांना पुन्हा महादेवांच्या चरणी असो. श्री कालभैरव बाबा की हर 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 हर. तर मित्रांनो काळभैरवनाथाचं दर्शन झालं आपलं. आपण 10:30 वाजता लाईन लावलेली. फक्त 1 तासात आपलं दर्शन झालं. आता 11:30 वाजले. तर जे आपण रील्समध्ये बघतो ना की इथे लाईनीमध्ये 6 तास लागतात वगैरे, आजही गर्दी खूप होती. पण इथलं एवढं चांगलं आयोजन केलं आहे ना की आपली लाईन फास्ट जाते पुढे. म्हणून आपलं दर्शन खूप कमी वेळ झालं. ज्याला जो कोणी विचार करत असेल VIP पास घेऊन दर्शन करायचा तर प्लीज ते घेऊ नका. खाली पकडून तुमचे पैसे वाया जातील. 1 तासाचीच लाईन आहे, फक्त 1 ते 1.5 तास. आम्हाला तर 1 तासच लागला. आज सॅटर्डे आणि विकेंड असल्यामुळे एवढी गर्दी होती तरी. तर बघू शकता तुम्ही. तर खरंच खूप चांगलं दर्शन झाले. आणि अशा प्रकारे तर तुम्ही जो कोणीही प्लॅन करत असेल काळभैरव बाबाचं दर्शन घेण्याचा तर त्यांनी प्लीज VIP पास न घेता गर्दीत या, आपलं लाईनीत उभे राहून दर्शन घ्या. जय महाकाल. जय महाकाल. उपवासामुळे आपल्याबरोबर काय खायची वेळ आली. असू द्या. जय बजरंगबली. मंदिर के बारे में अपन पूरा है तो पूरी जानकारी सुनते जाओ तो सभी को एक बार पहले जय श्री महाकाल. आज अपन आए मंगलनाथ भगवान के दरबार में. और ये दरबार आता है पूरे विश्व का एकमात्र मंदिर. और यहाँ पे 9 जो ग्रह रहते हैं ना ब्रह्मांड में, उसमें जो एक मंगल जो ग्रह आता है, ये मंगल ग्रह का यहाँ पर जन्म हुआ है. और मंगल ग्रह का यहाँ पर जन्म हुआ है शिव जी के इसलिए यहाँ पे उनको शिव पृथ्वी कहते हैं और अभी पृथ्वी कहते हैं. अभी तक आप भारतवर्ष में कहीं पे भी जाते हैं शिव जी हुए तो शिव जी का वास करके आप नंदी देखते हैं. लेकिन यहाँ पे नंदी नहीं है. यहाँ पे नंदी की जगह वेळ पर विराज है. आपलं नेक्स्ट दर्शन आहे मंगलनाथ मंदिरामध्ये आम्ही आलो आहे. तिथे आपल्या शिवशंकराचं वाहन नंदी हे नसून मेंढी आहे. त्याला तर तुम्हाला दाखवतो आहे. असं अद्भुत दर्शन देवाचं बघू शकता. सगळे लोक त्यांचा मंगळ उतरवण्यासाठी अभिषेक करत आहेत. ज्याला कोणालाही मंगळ असेल तर त्यांनी नक्की या उज्जैनमध्ये मंगलनाथ मंदिरामध्ये तिथे मस्त अभिषेक करा. मी बघितलं असं शंकराच्या मंदिराच्या बाहेर नेहमी नंदी महाराज असतात. आणि इथे एक मंगलनाथ मंदिर आहे उज्जैनमध्ये. असं इथे नंदी महाराज नसून पाहू शकता तुम्ही मेंढी आहे. पाहू शकता. मंगलनाथ महाराजाचं दर्शन झालं. आता आपली नेक्स्ट टार्गेट काय आहे? सध्या काहीच नाही. सध्या नेक्स्ट टार्गेट काही नाही. आपल्याला ऑटोवाला सांगेल आपण तिथे जाऊयात. मस्त असं दर्शन झालंय. छान असं सुरेख दर्शन झाले. आपण जास्त गर्दी नव्हती, काही नाही. मला वाटतं आपण नशीब घेऊनच आलोय. आपल्याला गर्दी भेटत नाही आहे. चला मित्रांनो, आता आपला नेक्स्ट टार्गेट आहे गडकालिका मंदिर. आपल्याला पेरूच घे.
प्रियंका चला तर मंडळी, आम्ही चाललो आता महाकालांच्या दर्शनाला. तर बघू शकता हनुमानाची मूर्ती, शंकराची भाऊ नाही हे जे ते परशुरामाचे. आणि इथं बघू शकता महाकाल कॉरिडॉर आहे हा. ह्याला बोलतात नशीब. अजिबात लाईन नाही आहे, आम्ही बिंदास चाललोय फास्ट फास्ट बघा महाकालच्या दर्शनाला. आता वाजले 3:41 मित्रांनो. मला वाटतं 1 तासात आमचं दर्शन होईल. पब्लिकला बघू शकता तुम्ही. एवढं फास्ट फास्ट दर्शन चाललंय. मला वाटतं लवकरच आपलं दर्शन कंप्लीट होईल महादेवाचं. हर हर महादेव. लिटरली आम्ही पळत चाललोय, पळत. याला बोलतो भावांचं नशीब. महाकाल, जय श्री महाकाल, जय महादेव, हर हर महादेव. एवढं फास्ट फास्ट दर्शनाला लागलं तर म्हणजे काय बोलायचं नको. खरंच खूप पुण्य गेलं असेल वाटतं. महाकालेश्वर मंदिर लिटरली बघू शकता पब्लिक पळत पळत चालले. एवढा फास्ट फास्ट दर्शन चाललंय. जय महाकाल, जय महाकाल. सगळी गर्दी, सगळी भावना, सगळी श्रद्धा. जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. जय जय हर हर महादेव. त्याला बोलतात नशीब. अजिबात गर्दी नाही मित्रांनो महाकालाच्या दर्शनासाठी. आपण रील्समध्ये बघितलं असेल खूप गर्दी असते. लिटरली लोक इथं पळत चालल्यात, पळत. खरंच खूप नशीब आहे आपलं. सकाळपासून आपण बघतोय कालभैरवनाथाचंही दर्शन आपलं अगदी 2 तासात झालं. आणि आता महाकालेश्वरचं दर्शन 1-1.5 तासात होईल मला वाटतं. हर हर महादेव, हर हर महादेव, जय महाकाल, जय महाकाल. मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे अर्ध्या तासामध्ये. तर पाहू शकता आपलं किती चांगलं नशीब आहे. दर्शनच झाले. हा चरण स्पर्श करायचा असेल तर तुम्हाला VIP पास काढावा लागेल. त्यासाठी वेगळा 250 रुपये पास आहे पर पर्सन. तुम्ही बघू शकता. पण आपलं पण दर्शन मस्तपैकी झाले. दर्शन ते पण फक्त अर्धा तास आहे. परत आपलं खूप चांगलं नशीब आहे. जय महाकाल. फायनली दर्शन झालेलं आहे. हर हर महादेव. बसलोय रिलॅक्स करायला महादेवाच्या मंदिरासमोरच. मला मॅडम आहे. हो सगळ्यांनी लावली. सगळे महाकाल हर हर.
जय महाकाल. आता आपलं शॉपिंगला सब काम अच्छा है एक ही साथ में, और सबसे ज़्यादा निकलने वाला ब्रेसलेट जिसमें कोई राशि नहीं चलती, व्यापार बिजनेस उपवास आले माणसं बघा तिकडे उपरत असलं. तू जर झाल्यानंतर एक सीट प्लेट बस. मी जरा तिथे कॉर्नरला नाही हे बघते. फोटो काढू दे पहिले. गरम नाही लागत आहे. तर नमस्कार मंडळी, जय महाकाल. आज आम्ही चाललो आहोत ओंकारेश्वरला उज्जैनवरून. सकाळी 4ला उठलोय, आता 5 वाजलेत. आता आपली गाडी लवकरच येईल. ओंकारेश्वरला आज नर्मदा जयंती असल्यामुळे तिथे आज भरपूर गर्दी असेल, त्यामुळे आज आम्ही लवकरच निघण्याचा प्लॅन केला आहे. चला तर मग तुम्हाला पुढचे अपडेट लवकरच येतील ओंकारेश्वरचे. तोपर्यंत जय महाकाल. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती जय महाकाल. जय महाकाल. तर मित्रांनो, आपण ओंकारेश्वरला जाता तर थांबलो आता शनी मंदिर आहे, जिथे नवग्रह शनी मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. बघू शकता तुम्ही मंदिर. तर मित्रांनो, सुंदर असं मंदिर आहे. जो कोणी उज्जैनवरनं ओंकारेश्वरला जात असेल तर नक्की ते एकदा थांबून आशीर्वाद घ्या. इथे 9 प्रकाराचे 9 ग्रह आहेत. आतमध्ये व्हिडिओ काढणं अलाउड नाही म्हणून आपण बाहेरूनच व्हिडिओ काढलाय. बघू शकता मित्रांनो, आज नर्मदा जयंती असल्यामुळे तुम्ही नर्मदा घाटावरती किती गर्दी आहे. तर आपण लवकरच तिकडे जाणार आहे. तुम्हाला नर्मदा नदीचं दर्शन आम्ही लवकरच दाखवू. फायनली आपण ओंकारेश्वरला पोहोचलेलो आहे. बघा स्ट्रगल बघा किती झाले ओंकारेश्वर दर्शन घेण्यासाठी. आज नर्मदा नदीचे मला पण तुम्हाला लवकर ओंकारेश्वर दर्शन दाखवू. तर नमस्कार मंडळी, आम्ही चाललो आहोत स्कायवॉकवरून ओंकारेश्वरला, कारण की आज बोटिंग बंद आहे नर्मदा जयंती असल्यामुळे. तर स्कायवॉकपासून ओंकारेश्वर डिस्टन्स आहे 2 किलोमीटर. पाहू शकता ही मंडळी आपली. पंडितला भरपूर भूक लागलेली आहे.
चल 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 तर मित्रांनो फायनली ते वेळ आले ज्यासाठी आपण एवढा उशीर लाईनीत उभे होतो. चलो चलो जल्दी. फायनली मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे 5.5 तासानंतर. जो कोणी ओंकारेश्वरला येत आहे त्यांनी प्लीज VIP पास काढा. नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आज आम्ही आलो ओंकारेश्वरच्या दर्शनाला. आम्ही सकाळी 10:30 लाईन लावलेली. आमचं तब्बल 3 वाजेपर्यंत दर्शन झालं. 4 तासांमध्ये दर्शन झालं कारण की आज सॅटर्डे संडेला जास्त रश असतो. तर कृपया करून जो कोणी दर्शनाला यायचं असेल ओंकारेश्वरला तर त्यांनी मंडे टू फ्रायडे या. आणि जर त्याला सॅटर्डे टू संडे यायचं असेल तर त्यांनी कृपया करून पास घ्या कारण की खूप गर्दी असते इथे. आणि आज नर्मदा जयंती असल्यामुळे बघू शकता नर्मदा घाटावरती किती लोक गर्दी जमलेली आहे. आज आम्हाला मुंबईला यायचं असल्यामुळे आम्हाला नर्मदा नदीमध्ये स्नान करता येत नाही, म्हणून आम्ही नर्मदा नदीचं दर्शन घेऊन आपल्या पुढच्या प्रवासाला जात आहे. तर असंच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर आणि कमेंट करत जा आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. जय ओंकारेश्वर, जय महाकाल, हर हर महादेव. म्हणजे अशा प्रकारे आपल्या ट्रिपचा एंड होतोय. आम्ही चाललो होतो ओंकारेश्वरवरनं रिटर्न आपल्या घराकडे खंडवा स्टेशनला. तर खंडवावरून आपली 9 वाजता ट्रेन आहे. आपण ट्रेनमध्ये सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेऊ की त्यांना आपली ट्रिप कशी वाटली. हर महादेव, हर हर महादेव, जय काल महाकाल, जय काल महाकाल. नमस्कार मंडळी, अशा प्रकारे आपली ट्रिप पूर्णपणे पार झालेली आहे. तर आपण यांना विचारूया त्यांचा अनुभव कसा होता आपल्या ट्रिप बद्दल उज्जैन आणि ओंकारेश्वरच्या. तुम्हाला कसं वाटतंय आपल्या ट्रिप बद्दल? नमस्कार. छान वाटतंय. तुमचा अनुभव कसा होता आपल्या ट्रिप बद्दल? चांगला होता. थोडं हेक्टिक शेड्यूल होतं पण छान होता एक्सपिरियन्स. नेक्स्ट आपण विचारणार आहोत निशिता गावडला. तर त्यांचा अनुभव कसा होता आपल्या ट्रिप बद्दल. तर तुम्हाला कसं वाटलं ट्रिप मध्ये? छान वाटलं, एकदम मस्त. पहिला प्रवास केला मी असा आणि खूप म्हणजे आनंद झाला. आणि आम्ही ओंकारेश्वरला गेलो, महाकालचं दर्शन घेतलं आणि नर्मदा नदीचा यावेळेला उत्सव होता, तो आम्हाला आनंद घेता आला. डुबकी मारली त्याच्यात, मस्त येतो. हो, तुम्ही खूप छान डुबकी मारली, आम्ही बघितलं. मी ऐकलं तुम्ही उज्जैनला जटाधारी बनलेला. हो, एक तो पण अनुभव घेतला जटाधारी बनून. कसं वाटतंय? तुमची फर्स्ट टाइम ट्रेनची ट्रिप होती ना? फर्स्ट टाइम ट्रेनची. बघूया आता नेक्स्ट काय अरेंज करतायत. आवडीने येईल. तुम्हाला असं ट्रॅव्हल्सला एसके टूर्स अँड ट्रॅव्हल्सला आभार, खूप खूप आभार. खूप छान पद्धतीने ट्रिप अरेंज केल्याबद्दल. असंच नेक्स्ट टाइम करत राहा बस. आता नेक्स्ट नंबर आपण घेऊयात मंगल मॅडमचा. या मंगल इंगोळे, बिलंग टू सातारा.
तर आपल्याला कसं वाटतंय आपण ही ट्रिप कशा प्रकारे पार केली? एकदम छान वाटते. मी महाराष्ट्राची बाहेर पहिली ट्रिप होती माझी ही आणि खूप छान वाटते. आणि भरपूर प्रकारचे दर्शन झाले. महाकाल, ओंकारेश्वर, त्यानंतर नर्मदा नदी, खूप काही पाहायला मिळालं. आणि याच्या पुढे मला महाराष्ट्राच्या बाहेर जाणं पसंत करेल. मी ट्रिप मध्ये तुमचे सारखे डायलॉग ऐकलं, आपण आता चुकलो, हे काय म्हणजे तुम्ही ठरवून आलतात का? अशी वाटत होती की म्हणजे आपण चुकतोय की काय आणि काय, नवीन होतं ना सगळं. अच्छा, नवीन होतं. पण फायनली तुम्ही पोहोचलात घरी अजून पोहोचला नाही म्हणजे आपण आपल्या इथे स्टॉपला तर आलो डेस्टिनेशनला. हो, छान वाटते, छान वाटते. एसके टूर बद्दल काय तुमचे 2 शब्द एकदम असतील? मस्त अरेंजमेंट होती. खूप छान सुविधा त्याने म्हणजे सगळं व्यवस्थित अरेंज केलेलं. आम्हाला इथपर्यंत छान पोहोचवलं. फक्त मला थोडंसं लागलं पण ठीक आहे. अच्छा, थोडस इथं दुखापत झाली पण त्यांचा अनुभव खूप चांगला होता अशा प्रकारे. तर आपण आता बोलूयात नेक्स्ट संगीता आरोडे मॅडमला. तर मॅडम, तुम्हाला कसं वाटलं आपल्या ट्रिप बद्दल? तुमचे काय 2 शब्द असतील? ट्रिप खूपच छान होती. म्हणजे आम्ही सकाळी पोहोचल्यापासून ते आता रेल्वे स्टेशनवर पोहोचेपर्यंत सगळं काही एकदम प्लॅनिंग मध्ये परफेक्ट. जेवण आणि सगळे प्रेक्षणीय स्थळं पाहिली आम्ही आणि दर्शन पण खूप फटाफट झालं. शॉपिंगही केली आणि खूप ग्रुपने एन्जॉय केलं. ऑल द बेस्ट आणि लवकरच भेटूया नेक्स्ट ट्रिप मध्ये. थँक्यू. तुमच्या बॅगा बघून तर वाटतं तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून शॉपिंग केली आहे. तर तुम्हाला एसके टूर्स बद्दल काय बोलायचं मॅडम? एसके टूरला मी सांगेल की ऑल द बेस्ट. आम्हाला खूपच चांगला धुक्याचा एक्सपिरियन्स आला. असं वाटलं की आम्ही फॉरेन मध्ये ट्रॅव्हल करतोय. तर नेक्स्ट टाइम पण अशाच नवीन नवीन प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्यायची आम्हाला संधी द्या, म्हणजे आम्ही तुम्हाला जॉईन करू. चालेल, धन्यवाद मॅडम तुम्ही 2 मिनिटं दिल्याबद्दल. आता आपण नेक्स्ट बोलूयात आता प्राची मॅडमला. प्राची मॅडम या. तर ह्या आपल्या सेल्फी क्वीन, पूर्ण भरभरून सेल्फी काढल्या त्यांनी ट्रिप मध्ये. तर यांना आपण विचारलं त्यांचा अनुभव कसा होता आपल्या ट्रिप बद्दलचा? खूप छान अनुभव होता. प्लॅनिंग करून सुद्धा असा दर्शन वगैरे होणार नाही असं आमचं दर्शन झालंय महाकालेश्वरला. खूप सुंदर दर्शन आम्ही घेतलेलं आहे. आणि नंतर कालभैरव, महाकालेश्वर, बाकी छोटे छोटे मंदिर खूप सुंदर आम्ही दर्शन घेतलं. आज आम्ही ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं आणि ते पण अतिशय खूप सुंदर झालेलं आहे. आणि आम्हाला खूप छान वाटतं. एसके टूरला आमच्याकडून खूप खूप शुभकामना आणि धन्यवाद. आता नेक्स्ट आपण बोलत आहेत वैभव जगदाळे, आपल्या ग्रुपचे अध्यक्ष. ग्रुपचे अध्यक्ष तर नाही म्हणताय ना, आपण सगळ्यांनी ग्रुपमध्ये सहकार्य केले त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. तर आपण यांचं मत काय आहे आपल्या ट्रिप बद्दल? ट्रिप तर खरंच छान होती. आपण ऍक्च्युली काही प्लॅनिंग न करता आपण आलेलो इकडे. आपण फक्त आपण हॉटेलचीच बुकिंग इथे केलेली होती. बाकी आपण कुठलं दर्शन कधी घ्यायचं आपण ते नंतर ठरवलं इथे येऊन. आणि व्यवस्थित आपलं दर्शन इथे येऊन झालेलं आहे सगळ्यांचे. आणि थोडीफार फक्त मला असं हे वाटतंय की आपलं जेवणाचे थोडे हाल झाल्यासारखे वाटतात. कारण ठीक आहे पण चालून जातं, थोडंफार ऍडजस्ट करायला लागतं आपल्याला. बाकी सगळी ट्रिप एकदम ओके झालेली आहे. आणि आपण ओंकारेश्वरचं दर्शन पण घेतलेलं आहे. आज नर्मदा नदीची जयंती होती, त्याचं दर्शन आपलं आज चांगल्या दिवशी भेटलेलं आहे. व्यवस्थित झाली ट्रिप आपली. अच्छा अच्छा. तर अशा प्रकारे आपल्याला कळलंय वैभव यांची पण ट्रिप सक्सेसफुल झाले. फक्त त्यांना जेवणाचे थोडेसा त्यांना वाटले टेस्ट नाही आवडली असं आहे का? म्हणजे आपल्या महाराष्ट्रात टेस्ट नव्हती कशी पाहिजे तशी. अच्छा, स्पायसी टेस्ट नव्हती. हा, पण ठीक होतं, व्यवस्थित होतं. जसं सगळ्यांनी एन्जॉय पण खूप केलं वाटतं मला. सगळ्यांच्या इंटरव्ह्यू घेतलेत आपल्या धीरज पार्टे साहेबांनी. तर सगळ्यांचे रिव्ह्यू मला असं ऐकलेत मी, तर सगळ्यांचे चांगले रिव्ह्यू होते यासाठी. तर नेक्स्ट ट्रिप लवकरात लवकर एसके टूर्स अँड ट्रॅव्हल्सनी अरेंज करावी आणि आम्ही त्यांना प्रतिसाद करू आणि आम्ही त्यांच्या ह्याच्या ट्रिप्समध्ये सहभागी घेऊन त्यांना मदत पण करू. जय महाकाल. तर आपल्यासोबत आहेत आज आता एसके टूर्स अँड ट्रॅव्हल्स ज्यांनी आपली ट्रिप अरेंज केली. चला तर त्यांना विचारत आपण त्यांना ट्रिप कशी वाटली? ट्रिप एकदम मस्त वाटली, छान होती. सगळ्यांनी चांगल्या रीतीने सहकार्य केलं. अच्छा. इथून पुढे आम्ही असंच ट्रिप अरेंज करत राहू. तर तुम्ही खरंच खूप चांगल्या रीतीने आपली ट्रिप अरेंज केली, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि खरंच तुम्ही खूप कष्ट घेतले, मी बघितलं तुम्ही. आणि तुम्ही एक कॅमेरामॅन म्हणून पण चांगल्या पद्धतीने काम केलं. खूप चांगले फोटोज व्हिडिओज तुम्ही काढले, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. असेच नवीन नवीन ट्रिप करत जा. तुमच्यासाठी ऑल द बेस्ट आणि थँक्यू सगळ्यांना. मी धीरज पाटे सायनिंग ऑफ. जय महाकाल मित्रांनो. मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलो आहोत.
तर आपला शिवरात्रीचा प्रवास खरंच खूप मस्त होता, खूप मजा आली. बघू शकता किती लोक आहेत. आपला कॉन्फिडन्स पण अशा प्रकारे खूप झाला आहे. आपण आता शिवरात्री 4 चौकातही बोलू शकतोय. खरंच खूप मजा आली. आणि असा तुमचा सपोर्ट आहे, तुमचा प्रेम असू द्या आणि जेवढं होईल तेवढं लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि यांनी कोणीही अजून फॉलो नसेल केलं तर प्लीज आपल्या चॅनलला फॉलो करा.